मी दादासाहेब स्वरांजली फास्ट न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या राज्य शासनाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अखेर केला रद्द। मोहोळ संघर्ष समितीमध्ये जल्लोष। शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने यंदाही मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या 25,000 शिवभक्तांना मोफत शिवभोजन देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख अमोल शिंदे यांनी दिली आहे। ऑनलाईन गेमच्या माध्यमातून जादा पैशाचं आमिष दाखवून एकाचे 78 लाख फसवणूक करण्यात आल्याची घटना लवळ तालुका कुर्डवाडी येथे घडली आहे। राज्यातील प्रमुख शहरात बांगलादेशी घुसखोर असल्याचा सुगावा लागताच मी सोलापूर माझं सोलापूर परिवर्तन समितीच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना दिले निवेदन। मनामनात छत्रपती घराघरात छत्रपती हे उदात्त विचारधारा घेऊन मी सोलापूर माझं सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने विडी कामगार महिलांना छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं वाटप होणार असल्याची माहिती विष्णू महाराज कारंपुरी यांनी दिली आहे। भाजपा सदस्य नोंदणीमध्ये शहरात प्रथम तर पुणे विभागात 4था नंबर। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आमदार देवेंद्र कोटे यांचं विशेष अभिनंदन। लोकसभेला प्रचंड मताने निवडून दिल्याबद्दल मंगळवेढा तालुक्यातील डोणज आणि नंदूर गावांना खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्या भेटी। मुळेगाव येथे संत सेवालाल जयंती उत्सव खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। बाळे येथील आर्यन हॉटेलजवळ झाला भीषण अपघात। आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी शंकराचार्य स्वामींच्या नेतृत्वाखाली 17 मार्चला चलो रामलीला मैदान गो संसद तथा महाराष्ट्राचे प्रभारी नवनाथजी दुधाळ यांनी दिली माहिती। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।